नमस्कार. आज आपण ढाबा किंवा रेस्टॉरंटवर मिळतो तसा चमचमीत काजू मसाला बनवतोय. याची ग्रेव्ही तुम्ही पाहू शकता किती मस्त दाटसर आणि क्रीमी झाली आहे. अशी भाजी खायला कोणालाही आवडेल. तर लगेच आता कशी बनवायची ते पाहूया. काजू मसाला करण्यासाठी आपल्याला जे मेन साहित्य लागणार आहे ते म्हणजे काजू. तर मी अर्धा कप काजू घेऊन ते 1 तासभर गरम पाण्यात भिजवत ठेवले होते. तर आता छान हे भिजलेले आहेत. असे भिजवत ठेवले काजू म्हणजे मग याचं एकदम बारीक वाटण तयार होतं, म्हणजे छान अशी पेस्ट तयार होते. ही काजू आता आपण मिक्सरमध्ये घालूया. तर ही पेस्ट करण्यासाठी तुम्ही बाजारात जो तुकडा काजू येतो तो घेतला तरी चालेल, कारण तो थोडासा स्वस्त मिळतो. गरजेप्रमाणे यामध्ये आता पाणी घालून बारीक वाटून घ्यायचं आहे. तर इथे आपली काजूची पेस्ट तयार झाली आहे. 3 मध्यम आकाराचे कांदे पण मी चॉपरमधून बारीक करून घेतले होते आणि 3 मध्यम आकाराचे टोमॅटो पण बारीक करून घेतलेत. तुम्ही हवं तर टोमॅटोची पण पेस्ट करून घेऊ शकता. तर ग्रेव्हीसाठी आपल्याला हे 3 मुख्य साहित्य लागणार आहे. आता एका कढईमध्ये मी 2 चमचे तूप घातले. तूप मेल्ट झालं की अर्धा कप काजू घालूया. तर 2 भाग झालेले मी काजूचे तुकडे घेतलेत. तुम्ही अख्खे काजू वापरले तरी चालेल, पण असे 2 भाग झालेले काजू घेतले म्हणजे भाजीच्या प्रत्येक घासात काजू येतो आणि मग खायला भाजी आपल्याला छान वाटते. हे आता काजू आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवर छान परतून घ्यायचेत. हलक्याशा तांबूस रंगावर हे काजू परतून घेतले म्हणजे काजू भाजीमध्ये खायला खमंग लागतात. तर 2 मिनिटातच आपले काजू परतून झालेले आहेत. काढून घेऊया. त्याच कढईमध्ये आता 3 ते 4 टेबलस्पून तेल घालायचं आहे. तर तेल अशा भाज्यांसाठी थोडं जास्तच लागतं. रेस्टॉरंटसारख्या भाज्या आपण जेव्हा घरी बनवतो त्यामध्ये तेलाचं प्रमाण थोडंसं जास्तच ठेवावं लागतं. यामध्ये मी 1 चमचा जिरे घातलेत आणि 1 तमालपत्र आपल्याला हाताने तोडून घालायचं आहे. छोटासा दालचिनीचा तुकडा पण घातला आहे. हे अर्धा मिनिटच आपण परतून घेऊया आणि लगेच आता बारीक केलेले कांदे घालायचेत. कांदा पण आपल्याला तांबूस रंगावर परतून घ्यायचा आहे. आता इथे थोडासा हलकासा हा गुलाबी रंगावर परतून झालेला आहे. तर 1 टेबलस्पून यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालूया आणि दोन्ही एकत्रित आता कांदा चांगला तांबूस होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. तर कांदा आता तांबूस झालेला आहे. हे बारीक केलेले टोमॅटो घालूया आणि सगळं छान परतून घ्यायचं आहे. टोमॅटोची तुम्ही पेस्ट करून घेऊ शकता किंवा किसणीवर पण टोमॅटो किसून घेतला तरी चालेल. फक्त टोमॅटो बारीक करून घ्यायचा म्हणजे ह्याची ग्रेव्ही छान दाटसर तयार होते. तर आता टोमॅटो थोडेसे शिजलेले आहेत. यामध्ये आपण सुके मसाले घालूया. अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धणेपूड, 1 चमचा किचन किंग मसाला, 2 ते 3 हिरव्या मिरच्या मी अगदी बारीक कट करून घेतल्या होत्या, अर्धा चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि सगळं आता एकत्रित 1-2 मिनिट परतून घेऊया. छान सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची. तर आता 2 मिनिट झालेली आहेत. आपण यामध्ये पाणी घालूया म्हणजे हे मसाले जळत नाहीत आणि छान फुलून येतात. तर साधारण 1 पाव कप मी पाणी घातलंय. व्यवस्थित हलवून घ्यायचं. आता आपण काजूची जी पेस्ट मिक्सरमधून काढून घेतली होती ती घालूया. मिक्सरमध्येच मी थोडंसं पाणी घालून ते यामध्ये घातलंय. तर आता परत सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. तर काजूची पेस्ट घातल्यानंतर या ग्रेव्हीला थोडासा पांढरट रंग येतो, पण जसजशी भाजी शिजत जाते तसा मग पुन्हा लालसर रंग येतो. तर आता आणखी मी यामध्ये थोडं पाणी घातलं आहे. तर पाणी घालताना गरम पाण्याचाच वापर करायचा म्हणजे ग्रेव्हीला मस्त असा लालसर रंग येतो आणि तेल पण छान सुटतं. आता यावर झाकण ठेवूया आणि तेल सुटेपर्यंत याला छान शिजवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची. तर साधारण आता 3 ते 4 मिनिट झाली आहेत. आपण झाकण काढून पाहूया. तर कडेने अगदी व्यवस्थित तेल सुटलेलं आहे म्हणजेच आपला मसाला अगदी छान परतून झाला आहे.
मध्ये मी एकदा झाकण काढून सगळं मिश्रण हलवून घेतलं होतं. आता यामध्ये परतून घेतलेले काजू घालायचेत आणि 1 चमचा मी कसुरी मेथी घातली आहे, तर चांगली हातावर चोळून घालायची. आणि शेवटी 1 चमचाच बटर घालायचं किंवा तुम्ही घरचं साजूक तूपसुद्धा घालू शकता. अगदी घरच्या दुधावरची साय घातली तरी चालेल. याने भाजीला खूप रिच अशी टेस्ट येते आणि भाजी खायला एकदम क्रीमी लागते. पुन्हा सगळं मिक्स करून घ्यायचं. आता झाकण ठेवून याला पुन्हा 2 ते 3 मिनिट शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे या मसाल्यामध्ये हे काजू छान मुरतात. 2 ते 3 मिनिट झालेली आहेत. शेवटी कोथिंबीर घालूया. तर आपला चमचमीत असा ढाबा स्टाईल काजू मसाला तयार आहे. दिसायलाच एकदम भारी दिसतोय. पोळीसोबत, पराठ्यासोबत, कशासोबतही खायला एकदम भारी लागतो. तर अवश्य बनवा, खा आणि कशी झाली तुमची काजू करी मला कमेंटमध्ये जरूर कळवा. व्हिडिओ आवडला तर नेहमीप्रमाणे लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.